Welcome to yuvankur.com, and today we are going to cover Prathama Patha Suvachanane of DAV's School Standard 8 Chapter 1. So this is a question answers session. So question paper is available on yuvankur.com. This is the answers discussion. प्रश्न 1. पाठम पठित्वा वदन्तु लिखन्तु च शुद्धम अथवा अशुद्धम. पाठम पठित्वा म्हणजे पाठ वाचा, वदन्तु लिखन्तु च म्हणजे बोला, वदणे म्हणजे बोलणे, लिखन्तु म्हणजे लिहिणे, शुद्धम अथवा अशुद्धम, ट्रू और फॉल्स लिहायचं. इथे शुद्ध अशुद्धचं मीनिंग ट्रू आणि फॉल्स आहे. फर्स्ट, सत्संगती कीर्तिम प्रसारयती. सत्संगती हा कीर्तीचा प्रसार करते म्हणजे कीर्ती पसरवते. खरे की खोटे? खरे, म्हणून तिथे शुद्धम लिहायचं आहे. धैर्यवंतः जनाः सत्यमार्ग त्यजन्ति म्हणजे धैर्यवान लोक सत्याचा मार्ग, त्यजणे म्हणजे त्याग करणे म्हणजे सोडून देतात. धैर्यवान लोक सत्याचा मार्ग सोडून देतात म्हणजे ते सत्य बोलत नाहीत, खोटं बोलतात. शुद्ध आहे की अशुद्ध आहे? अशुद्ध आहे म्हणजे फॉल्स आहे, म्हणून ते अशुद्धम लिहायचं. थर्ड, कविही इच्छति यत् सर्वेषां कल्याणम न भवतु. कवीची इच्छा आहे की सगळ्यांचे कल्याण न होवो. असं म्हणतो का कवी की सगळ्यांचे कल्याण होवो म्हणतो? ऑफकोर्स आपण पण विचार जेव्हा करतो पहिल्या सुवचनामध्ये, त्याच्यात तो म्हणतो की सर्वे भद्राणी पश्यन्तु. सो सगळ्यांचं कल्याण हो. मग हे जे वाक्य आहे ते फॉल्स आहे, म्हणून तिथे अशुद्धम लिहायचं. नेक्स्ट, उत्तमाः जनाः धनम इच्छन्ति. व्हॉट इज द एक्सपेक्टेशन? तिकडे उत्तम जन जे आहेत लोक, त्यांना काय एक्सपेक्टेड आहे? धन आहे की मान एक्सपेक्टेड आहे? हं, आपलं सुभाषित कसं आहे? अधमा धनमिच्छन्ति धनम मानम च मध्यमाः उत्तमा मानमिच्छन्ति मानो हि महतां धनम. उत्तमा मानम इच्छन्ति म्हणजे काय? उत्तम लोकांना मानाची अपेक्षा असते, त्यांना रिस्पेक्ट हवा असतो. ते धन नाही इच्छित, त्यांना धन नको असतं, रिस्पेक्ट जास्त महत्त्वाचं आहे. मग हे वाक्य आहे उत्तमाः जनाः धनम इच्छन्ति. हे शुद्ध आहे म्हणजे ट्रू आहे का फॉल्स आहे? ते फॉल्स आहे, म्हणून त्याला अशुद्धम लिहायचं. सन्मित्र हिताय योजयते. सन्मित्र किंवा चांगला मित्र असतो जो आपल्या भल्याचा विचार करतो, तो हे जे वाक्य आहे आपल्या भल्याचा विचार, आपल्या म्हणजे मित्र त्याच्या मित्राच्या भल्याचा विचार करतो. हे करेक्ट आहे की फॉल्स आहे? की करेक्ट आहे, म्हणून त्याला म्हणायचं शुद्धम. रिक्त स्थानानि पूरयन्तु. रिक्त स्थान, रिक्त म्हणजे रिकाम, स्थान म्हणजे जागा, रिकाम्या जागा पूर्ण करा. पूरयन्तु. सर्वे सुखिनः. सर्वजण सुखी होवोत, होणेला म्हणतात भवन्तु. सर्वे सुखिनः भवन्तु. अधमा धनम. अधम लोक धनाची काय करतात? इच्छा करतात, म्हणून त्याला इच्छन्ति. सत्संगती पुसाम किम न करोती. सत्संगती काय काय नाही करत असं म्हणतो आपण, म्हणून ते सत्संगती पुसाम किम न करोती. सन्मित्रम गुणान प्रकटयती. तो गुणांचे जे चांगले गुण असतात आपल्यातले ते प्रकट करतो. प्रकट करणे म्हणजे काय? येणे, उभे राहणे, समोर येणे, बाहेर येणे. तुमच्या मनातनं ते, तुमच्या शरीरातनं ते बाहेर येतात, ते प्रकट करतात, म्हणून सन्मित्रम गुणान प्रकटयती. प्रश्न क्रमांक 3. उचितम अर्थम चित्वा लिखन्तु म्हणजे काय? उचित अर्थ म्हणजे करेक्ट मीनिंग. चित्वा म्हणजे काय? चिंतन करणे म्हणजे काय? डोकं लावणे किंवा विचार करणे, आणि लिहा. आता ह्याच्यात काय आहे? ह्याच्यात तुम्हाला त्यांनी काही दिलेलं नाही आहे
की संस्कृतमध्ये लिहायचं आहे का, मराठीत लिहायचं आहे का, हिंदीत लिहायचं आहे का, इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. जर काहीही दिलेलं नसेल तर ते संस्कृतमध्येच उत्तरं लिहायची असतात. आता ह्याच्यात जे उचितम अर्थम चित्वा लिखंतु म्हणजे त्याचा उचित जो तुमचा संस्कृतचा अर्थ आहे तो लिहा. फर्स्ट इज चेतः. चेतना म्हणजे लाईव्हलीनेस, तुमच्या शरीरातला जो लाईव्हलीनेस असतो तो. चेतः म्हणजे कोण देतं आपल्याला चेतना? हृदय देतं आपल्याला. म्हणजे हार्टबीट नसली तर आपली चेतना राहत नाही, अचेतन होतं शरीर. मृत माणसाचं शरीर अचेतन असतं, म्हणून चेतः म्हणजे हृदयम. निरामयाः म्हणजे काय? जो निरोगी आहे. निरोगीला म्हणजे काय? ज्याला रोग नाही असा तो निरोगी, म्हणून त्याला समानार्थी शब्द किंवा उचित अर्थ आहे रोगरहिताः. रोग म्हणजे जे डिझीजेस असतात ते, आणि रहित म्हणजे नसणे. एखादी गोष्ट रहित असते म्हणजे ती नसते. रोग नसण्याला निरामयाः किंवा रोगरहिताः म्हणतात. वाची म्हणजे काय? वाचा तुमची वदन, जे बोलता तुम्ही ते, म्हणून त्याला वाण्याम म्हणतात. धीराः म्हणजे काय? जे ज्यांच्या धीर आहे, जे स्ट्रॉंग आहेत, जे पॉवरफुल आहेत त्यांना धैर्यवंतः असा त्याचा समानार्थी शब्द होतो. आणि शेवटचा शब्द आहे संतः. आता इथे जे संत आहेत ते म्हणजे आपले जे साधू संत वगैरे आहेत त्याच्यात. तर तुम्ही साधू पुरुष वगैरे पण लिहू शकता, किंवा सज्जन माणसं, जी साधू माणसं आहेत, सज्जन माणसं आहे, म्हणून सज्जनाः असं लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4. एतेषां प्रश्नानां उत्तराणि एकपदेन वदन्तु लिखन्तु च. म्हणजे काय? एक पद म्हणजे सिंगल सेंटेन्सेसमध्ये लिहायचं. एक पद लिहायचं, सिंगल वर्डमध्ये द्या आन्सर अशा टाईप. सन्मित्रम कस्मात निवारयति. कस्मात हा शब्द आहे, हे जे प्रश्नार्थी शब्द आहेत, तर ह्या प्रश्नार्थी जो प्रश्नार्थी शब्द असतो तो काढून टाकायचा आणि त्याच्या जागी आपण आपला उत्तर लिहायचं. म्हणून मी तो जो प्रश्नार्थी शब्द आहे तो काढून ग्रीनमध्ये ते उत्तर लिहिलेलं आहे. बाकी सगळं जसंच्या तसं लिहायचं असतं. सो सन्मित्रम कस्मात निवारयति. सन्मित्र आहे, जो चांगला मित्र आहे, तो कशापासून तुमचा गोष्टीचं निवारण करतो, म्हणजे कशापासून तुम्हाला वाचवतो, कशापासून तुम्हाला बाहेर वाढतो, तर पापात. सो सन्मित्रम पापात निवारयति. आता ते पापात तचा हलंत त का दिला? कारण कस्मात होतो म्हणून. जो प्रश्न असतो साधारणपणे त्याचं उत्तर पण त्याच टाईपमध्ये लिहायचं असतं, म्हणून कस्मात पापात. के निंदन्तु यदि वा स्तुवन्तु. के म्हणजे कोण जे आहेत अनेक वचन. कोण निंदन्तु वा स्तुवन्तु, कोण निंदा किंवा स्तुती करतात, जे नीती निपुण असतात ते करतात, म्हणून नीती निपुणाः निंदन्तु यदि वा स्तुवन्तु. जे कनिंग लोक असतात ते स्तुती किंवा निंदा करतात. का पाप माप करोती म्हणजे काय आहे जे पाप दूर करतं? तर सत्संगती. तुम्ही एखाद्याची चांगली संगती ठेवाल तर त्याच्यामुळे ते पाप निघून जातं, म्हणून सत्संगती ही पाप माप करोती. अधमा किम इच्छन्ति. जे अधम लोक आहेत, जे खालच्या थॉट प्रोसेसचे लोक आहेत, किंवा त्यांची थॉट प्रोसेस खूप चांगली नाहीत, असे अधम लोक आहेत, ते कशाची इच्छा करतात? अधमा धनम इच्छन्ति. तो अधम लोक फक्त धनच इच्छितात, म्हणून ते धनम इच्छन्ति असं लिहायचं आहे. मी इथे ते स्टँडिंग लाईन जो बार म्हणतो आपण, जी उभी रेषा असते अक्षराच्या लाईनीच्या शेवटी, ती द्यायची विसरले तर ती तुम्ही द्या. प्रत्येक वाक्य हे आपल्या मराठीमध्ये फुलस्टॉपमध्ये संपतं, इथे उभ्या रेषेत संपतं. दंड म्हणतात त्याला. सर्वे कीदृशा संतु. सगळे कशासारखे होवोत. आता काही सगळे वाईट थोडी ना बोलणार आपण. हो, त्या ज्या पहिल्या
सुवचनामध्ये काय काय दिलेलं आहे की सगळ्यांचं भलं हो, सगळे चांगले हो, सगळे सुखी हो, सगळे निरामयाः हो. म्हणजे निरामयाः म्हणजे रोगरहित हो. सो सर्वे निरामयाः सन्तु. प्रश्न 5. एतेषां प्रश्नानाम् उत्तराणि पूर्णवाक्येन वदन्तु लिखन्तु. आता इथे पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. मगाशी ना सिंगल फक्त त्या कस्मातचं तुम्ही पापात लिहिलं तरी चालतं, पण इथे ना पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं आहे. सो आता पूर्ण वाक्यात उत्तरं देताना तुम्ही जो WH क्वेश्चन असतो तो काढून त्याच्या जागी उत्तरं लिहायची असतात. आता संतः कस्य लक्षणं प्रवदन्ति. सो संतः सन्मित्रस्य लक्षणं प्रवदन्ति. म्हणजे आता इथे लक्षात घ्या ते कस्य आहे, कोणाचे किंवा हुज किंवा किसका, त्याच्या जागी मी उत्तर लिहिलं आहे आणि त्याचं जे स्य आहे ते स्य अन्वय ते तसाच्या तसा लिहिलं आहे. अशीच उत्तरं लिहायची असतात आणि पूर्ण वाक्यात उत्तरं बाकी सगळं जसंच्या तसं लिहायचं. त्याच्यामुळे इट्स व्हेरी इझी फॉर यू टू राईट द आन्सर इन संस्कृत. धीराः कुतः पदम न प्रवचलन्ति. म्हणजे कुठून ते लोक, फ्रॉम वेअर इट डझंट गेट डिव्हर्टेड. ऑफकोर्स न्यायात पथः. आता ते कुतः आहे म्हणून ते पथः लिहिलं आहे. सो धीराः न्यायात पथः पदम न प्रविचलन्ति. मध्यमाः जनाः किम इच्छन्ति. मध्यम लोक असतात ते कशाला इच्छितात किंवा काय इच्छा करतात, और व्हॉट दे डिझायर. मध्यमाः जनाः. आता मध्यम लोक धन आणि मान दोन्हींची इच्छा करतात. तर आणि हा शब्द च असतो आणि आपण कसं धन आणि मान असं मध्ये लिहितो ना, तर संस्कृतमध्ये ते धन मान आणि असं नंतर लिहितात. सो मध्यमाः जनाः धनं मानं च इच्छन्ति. पण जर तुम्ही असं लिहिलं मध्यमाः जनाः धनं च मानं इच्छन्ति तरीही चालतं, कारण संस्कृतमध्ये सिक्वेन्स ऑफ अल्फाबेट और लेटर द वर्ड्स डझंट मॅटर मच. सत्संगतिः कस्याः जाड्यं हरति. सत्संगती कशाची किंवा कोणाची मूर्खता हरते म्हणजे पळवून नेते किंवा हरण करते. कशाची. धियः मनाची, धियः. सो सत्संगती धियः जाड्यं हरति. बुद्धीची. धियः म्हणजे बुद्धी, मनाची किंवा बुद्धीची मूर्खता हरण करते. चित्त का प्रसादयती. चित्त कोण प्रसन्न करतं. ऑफकोर्स सत्संगती. सो सत्संगती चित्त प्रसादयती किंवा चित्तः सत्संगती प्रसादयती. दोन्ही वाक्यांची उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6. अधोलिखित. अधो म्हणजे खाली लिहिले म्हणजे अंडरलाइंड. वाक्येषु रेखांकित पदानि आधृत्य प्रश्ननिर्माणं कृत्वा पूर्णवाक्यं लिखित. केवलं प्रश्नवाचकं पदं न लेखनीयम्. म्हणजे काय. अधोरेखित वाक्येषु जे अंडरलाइंड वाक्य आहेत त्याच्याशी रेखांकित पदाने, जे अंडरलाईन रेखांकित केलेलं आहे म्हणजे अंडरलाईन जे वर्ड केलेलं आहे, आधृत्य त्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण कृत्वा म्हणजे प्रश्न निर्माण करा. पण प्रश्न त्यांनी कसा निर्माण करायला सांगितला आहे. पूर्ण वाक्यम लिखितम म्हणजे पूर्ण वाक्य लिहायचं आहे. केवळ प्रश्नवाक्यम पदम न लेखनीयम म्हणजे केवळ फक्त प्रश्नवाक्य जे प्रश्नार्थक वाक्य WH क्वेश्चन असेल ते न लिखितम म्हणजे नाही लिहायचं आहे. आपल्याला प्रश्न लिहायचा आहे आणि तोही पूर्ण प्रश्न लिहायचा आहे. सो पहिला म्हणजे त्यांनी उत्तर दिलं आणि त्याचा आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. सो पहिला आहे उत्तमाः मानम इच्छन्ति आणि आपल्याला ह्याचा असा प्रश्न बनवायचा आहे ज्याचं उत्तर मानम असेल. मग उत्तमाः डॅश इच्छन्ति क्वेश्चन मार्क असं असायला पाहिजे ते. सो उत्तमाः मानम आहे तर कचं असणार आहे. काय काय कशाची चिंता करतात म्हणजे व्हॉट दे वॉन्ट. सो मानमच्या ऐवजी किम असा उच्चार लिहायचा आहे. सो उत्तमाः मानम इच्छन्ति
उत्तमाः किम् इच्छन्ति. Now नीति निपुणाः स्तुवन्तु निंदन्तु वा. डॅश स्तुवन्तु निंदन्तु वा म्हणजे कोण स्तुती अथवा निंदा करतो, तर कोणला के म्हणतात. के स्तुवन्तु निंदन्तु वा. तर नेक्स्ट सत्संगती दीक्षु कीर्ती तनोती म्हणजे काय. दीक्षु म्हणजे चारी दिशांना, सत्संगती चारी दिशांना कीर्ती पसरवते. मग त्याचा प्रश्न करायचा असेल तर काय करणार आपण. सत्संगती कुठे कुठे कीर्ती पसरवते. कुठे म्हणजे कुत्र. सो सत्संगती ही कुत्र कीर्तिम कुत्र कीर्ती तनोती. सन्मित्रन पापात निवारयती म्हणजे सन्मित्र हा पापाचे निवारण करतो. मग आता ह्याचा प्रश्न कशात निर्माण होणार. सन्मित्र कशाचे निवारण करतो. जेव्हा तुम्ही कशाचे म्हणता तर चाचीचे षष्ठी वापरता तर किंवा कशापासून निवारण करता तर ते तुम्ही पंचमी पण वापरू शकता. तर कोणापासून इज कस्मात. सन्मित्रम कस्मात. आता इथे त आहे म्हणून तो त लिहिलेला आहे आपण. कस्मात निवारयते. सर्वे सुखिनः भवन्तु याचा प्रश्न कसा असणार आहे. उत्तर काय आहे म्हणजे सर्वे सुखी होत, सगळेजण सुखी होत. प्रश्न काय विचारणार. कोण सुखी होत. कोणला म्हणतात के. सन्मित्रम गुणान प्रकटीकरोती म्हणजे सन्मित्र गुणांचे प्रकटीकरण करतो किंवा गुण उभारून बाहेर आणतो. आता मग ह्याचा प्रश्न काय होणार. सन्मित्र काय प्रकट करतो. किम. सन्मित्र किम प्रकटीकरोति. उत्तमाः मानम इच्छन्ति. इथे ॲक्च्युली मानम हा वर्ड अंडरलाईन आहे. सो उत्तमाः मानम इच्छन्ति म्हणजे याचा प्रश्न तुम्ही कसं करणार. उत्तमाः कशाची. उत्तम लोक कशाची इच्छा करतात. कशाची इज किम. उत्तमाः किम इच्छन्ति. प्रश्न 7. उचितं भावं चित्वा दिस करेक्ट साइन इति चिन्हेन चिन्हित कुर्वन्तु म्हणजे जे उचित भाव आहे, जे करेक्ट ऑप्शन आहे त्याला टिक करायचं आहे तुम्हाला. इथे यू शुड नो ऑल्सो व्हॉट यू आर सपोज टू डू इन द क्वेश्चन. सो यू हॅव टू रीड द क्वेश्चन ऑल्सो प्रॉपरली. नाव इथे चेतः प्रसादयती म्हणजे ह्या चेतः म्हणजे काय. आपण चेतना अचेतन शरीर होतं. चेतना म्हणजे काय. हृदय किंवा जाणीव जे तुम्ही आहे ते. चेतः प्रसादय मन प्रसादयती प्रसन्न करतं. मग आता पहिला ऑप्शन काय आहे. मनः प्रसन्न न भवती. चेतः प्रसादयती म्हणजे मन प्रसन्न होतं. पहिला ऑप्शन आहे मन प्रसन्न न भवती म्हणून मग हा ऑप्शन नसणार आहे आपल्याकडे. मन दुःखी भवती मन दुःखी होतं का. चेतः प्रसादयती म्हणजे काय. मन सुखी होतं ना. मग हे पण नाही असणार आहे. मग थर्ड ऑप्शन काय आहे. चित्त प्रसन्नम भवती होतं की नाही. चित्त प्रसन्न होतं म्हणजे काय. चेतन प्रसादयती म्हणून हे पहिलं वाक्य. तिसरं वाक्य हे करेक्ट वाक्य. नीती निपुणाः म्हणजे जे नीतीत निपुण आहेत म्हणजे कोण. नीती निपुण म्हणजे इथे हा असा चांगला अर्थ नाही आहे. इथे असा ते कनिंग लोक असतात ना त्यांचा आहे. जे पॉलिटिक्स त्यांना खूप येतं. जे ना सिरियलमध्ये ज्या त्या कॅरेक्टर्स असतात ना जे खूप असे कनिंग असतात आणि ते स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी गोड गोड बोलतात वगैरे तसे आहे. तसा अर्थ आहे या नीती निपुणचा इकडे. सो मग ह्याचा ऑप्शन बघा. यह राजनीतीम जाणती करेक्ट आहे. राजनीती जाणते पण नुसतं राजनीती म्हणजे नुसतं पॉलिटिक्स नाही. ते वागणूकही त्यांची तशी असते म्हणून हे थोडंसं आपण बाजूला ठेवायचं. मग नेक्स्ट वाक्य पाहिजे. यह व्यवहारे कुशलः अस्ति करेक्ट आहे का. ऑफकोर्स दे नो की त्यांना बेनिफिट कशाचं असणार आहे. त्यांना फायदा ज्याच्यात होतो तसंच ते वागतात म्हणून हे मोस्ट ऑफ द टाइम हे करेक्ट आन्सर आहे. पण लेट्स सी द थर्ड अँड देन वी कॅन डिसाइड. यह राजनीतीम पाठ्ययती पाठ्ययती म्हणजे शिकवतात. ते राजनीती शिकवतात. सो ऑफकोर्स द थर्ड ऑप्शन इज नॉट देअर अमंग दीज टू. फर्स्ट अँड सेकंड इज मोस्ट अप्रोप्रिएट बिकॉज नीती निपुण लोक हा स्वतःचा स्वार्थ जास्त बघतात म्हणून. प्रश्न 8. मूल्यात्मक हा प्रश्न म्हणजे मूल्यात्मक प्रश्न विचारले जातात म्हणजे ज्याच्यात तुम्हाला थोडासा विचार करून छोटी छोटी वाक्य बनवायची असतात. तर हे जर प्रश्न आले ना तुम्हाला तर छोटी वाक्य बनवा मराठीमध्ये आणि त्यांचं संस्कृतमध्ये भाषांतर करा.
आता प्रश्न बघा काय आहे, यदि कोपीही दुष्टानां संगतिं करोति तर्हि तस्य काका हनया भवन्ति. आता खूप तुम्हाला जर समजा ह्याचं मीनिंग आलं नाही की तर्हीचं मीनिंग काय आहे, कोपीहीचं मीनिंग काय आहे, पण इट इज ओके, तुम्ही सोडून द्यायचं ते आणि तुम्ही जनरिक अर्थ लावायचा. यदि कोपीही दुष्टानाम संगती, आता कोपी नाही येत ना, सोडून द्या. यदि दुष्टानाम संगती म्हणजे काय, दुष्ट लोकांची संगती करोती, कराल. तरीही नाही येत ना, सोडून द्या, मग काय नाही. पुढचं बघा, तरीही तस्य म्हणजे त्याने काय काय हनयः भवती. हनयः म्हणजे हानी होते, त्याने काय काय हानी होते. म्हणजे आता तुम्हाला जरी दोन शब्दांचा अर्थ नाही आला तरी तुम्ही जनरिक मीनिंग तुम्हाला कळू शकतं या प्रश्नाचं, की जर तुम्ही दुष्टांची संगती केली तर तुमची काय काय हानी होईल किंवा काय काय हानी इन जनरल होईल, असं त्यांनी ते विचारलेलं आहे प्रश्नात. मग आता दुष्ट लोकांच्या संगतीने काय काय हानी होईल, तो यदि कोपीही दुष्टानां संगती करोति तर्हि तस्य धियः जाड्यं वर्धते. वर्धते म्हणजे वाढते, म्हणजे बुद्धीची मूर्खता वाढते. आता त्या श्लोकात त्यांनी काय केलंय, हरती लिहिलंय. सत्संगती कराल तर ती धियः जाड्यं हरती होते, ती हरण करते, कमी करते. पण मूर्खांची संगती कराल तर ती वाढते ना तुमची, म्हणून ते वर्धते वापरलेलं आहे. तस्य वाची असत्यम वर्धते म्हणजे त्या जे दुष्ट लोकांची संगती करतात त्यांची जी भाषा आहे तिच्यात असत्य जास्त वाढतं, म्हणजे ते खोटं जास्त बोलतात. तस्य मानम क्षीयते. क्षीयते म्हणजे कमी होते, मान वाढत नाही. ते जे दुष्टांच्या संगतीमुळे ना, ऑफकोर्स तुम्हाला कोणी रिस्पेक्ट नाही देत ना, म्हणून मानम क्षीयते. आणि तुम्ही दुष्टांच्या बरोबर राहून तुमची काय पाप वाढतात, तुम्ही खोटं बोलायला लागता, तुम्ही चुकीचे वागायला लागता, म्हणून पापमच वर्धते. आणि अजून काय होतं दुष्टांच्या संगतीत राहून, तर त्यांनी सांगितलं चेतः दुःखीयती दिक्षुच अपकीर्तिं भवती. म्हणजे चेतन जे मन असतं ना ते दुःखी होतं घाणेरड्या माणसांबरोबर राहून की दुष्ट लोकांबरोबर राहून. सतत तुम्हाला डिप्रेसिंग वाटतं ना, तो दुःख येते. आणि तुमची अपकीर्ती वाढते, म्हणजे ऑफकोर्स तुम्ही जर एखाद्या दुष्टाबरोबर राहिला तर लोक तुम्हालाही दुष्ट समजणार, म्हणजे तुमची काही कीर्ती नाही वाढणार ना, तुम्हाला तुमची अपकीर्ती वाढते. म्हणून ते तुमची दिक्षुची अपकीर्ती भवती. एताहा सर्वाहा तस्य हनया भवन्ति. अशा प्रकारे सर्व प्रकारची हानी होते तुमची, असं आहे ते. आता दुसरा मूल्यांकनात्मक प्रश्न असा आहे, किम भवान भवती वा कदापि स्वमित्रस्य आपत्काले सहायताम अकरोति. स्वानुभावान लिखंतु म्हणजे इथे काय करायचं आहे, आता पूर्ण तुम्हाला सगळं आलं नाही ना तरी इट इज ओके, अप्रॉक्सिमेट मीनिंग फाइंड आउट करा की तुम्ही स्वमित्रस्य आपत्काले सहायताम अकरोत. म्हणजे तुम्ही जे स्वमित्राची कशा प्रकारे आपत्कालीन त्याच्या दुःखात किंवा त्याला जेव्हा तो जेव्हा नीडमध्ये होता तेव्हा तुम्ही त्याला जशी सहायता केलीत, तो तुम्हाला स्वानुभाव लिहायचा इकडे, म्हणजे स्वतःच्या शब्दात लिहायचा. मग छोटी छोटी अक्षरं बनवा की माझ्या मित्राला पैशाची गरज होती, किंवा माझ्या मित्र हॉस्पिटलमध्ये होता त्याला मी मदत केली, किंवा आय डोनेटेड ब्लड टू हिम वगैरे वगैरे, अशा टाईप छोटी छोटी वाक्य बनवायची आणि हे लिहायचं. आता हे मी इथे सांगत नाही आहे कारण हा स्वानुभाव लिहायचा आहे तुम्हाला. आता मागच्या प्रश्नांमध्ये जसं तुम्हाला छोट्या छोटे वाक्य आपण बनवली तशी आपण इथे बनवू शकता. प्रश्न क्रमांक 9. अधोलिखिते श्लोकं पठित्वा उचितपदैः रिक्तस्थानानि पूरयित्वा पूर्णम अन्वयं लिखितं. म्हणजे काय, जर त्यांनी श्लोक दिलेला आहे, अधोलिखित श्लोकम पठित्वा, तो वाचायचा आहे. आणि उचितपदैः म्हणजे ते जी मंजुषा दिली आहे, लिस्ट आहे ती, मंजुषा म्हणजे लिस्ट दिलेली आहे, त्या लिस्टमधनं वर्ड्स पिकअप करायचेत आणि ते गाळलेल्या जागांमध्ये एम्प्टी फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत, पूर्ण करायचे. पूरयित्वा म्हणजे पूर्ण करायचे, आणि अन्वय फाइंड आउट करायचा. अन्वय हा मीनिंग असतं. आता त्यांनी इथे खूप इझी असतं कारण तुम्हाला ऑलरेडी श्लोक दिलेला आहे. अधमा धनम इच्छन्ति धनम मानम च मध्यमाः उत्तमा मानमिच्छन्ति मनोहि महताम धनम. ऑलरेडी तुम्हाला श्लोक दिलाय, ऑलरेडी तुम्हाला मंजुषा आहे, तुम्हाला फक्त ती फिल इन द ब्लँक्स करायची आहे इकडे.
तर आता ती कशी करणार आहे आपण, अधमा धनम, आता इथे अधमा धनम मिच्छन्ती आहे, तर छंती आहे ना असं आलेलं आहे, मग इथे पण छंती असणार, मग इथे कुठे छंती आहे ते घ्यायचं इथे आणि इथे लिहायचं. ओके, असं फिल इन द ब्लँक्स करायचं. तुम्हाला पूर्ण असं इथे जोडाक्षर झालेलं आहे, धनम इच्छन्तीचं धनम इच्छन्ती केलं आहे त्याने, पण तुम्ही जे शेवटच्या अक्षराने केलं तर ते तुम्हाला इझी राहील. आता इथे नेक्स्ट काय आहे, मध्यमहा धनम डॅश च इच्छन्ती. आता इथे काय आहे, मध्यमहा हे धनम ऑलरेडी आहे आणि मग उरलं काय, मानम उरलं, मग ते इथे लिहायचं मानम. ओके, नेक्स्ट इज डॅश मानम इच्छन्ती. आता इथे लिहिलेलं आहे तुम्ही ऑलरेडी मानम इच्छन्ती, मग कोणाची मानम इच्छन्ती असणार आहे, कोण मानम इच्छन्ती करतं, उत्तमा, म्हणून मग इथे उत्तमा हा लिहायचं आहे ह्याच्यात. आणि मानम ही डॅश धनम भवती, मानो, आता इथे काय आहे, मानो ही महताम धनम. आता हे मानह आहे मानो आहे पण सिमिलर आहे, तर सोडून द्यायचं आपण. ही ऑलरेडी लिहिलेलं आहे, धनम ऑलरेडी लिहिलेलं आहे, मग काय उरलं, महताम उरलं. किंवा तुम्ही लास्ट जर फर्स्ट 3 बरोबर लिहिली तर लास्ट जे आहे ते विदाऊट थिंकिंग लास्ट ऑप्शन तसाच्या तसा लिहायचं आहे, महताम. नेक्स्ट सेमच क्वेश्चन आहे पण अगेन त्याचे थोडेसे वेगळे शब्द राहिलेत. आता अधमा डॅश इच्छन्ती, इथे दिलेलं आहे त्यांनी धन, धन आणि ते म हलंत म आणि ईचा मी झालेला आहे, म्हणून ते धनम इच्छन्ती आहे, तर मग इथे धनम येणार. डॅश धनम मानमचे इच्छन्ती, तुम्ही नुसतं जर बघितलं पण नाही आणि तुम्ही विचार केला की धनम आणि मानांची इच्छा कोण करतं, मध्यमा हा करतो. उत्तमाला काय लागतं, मान लागतो, मानम इच्छन्ती. आणि मान ही काय आहे, महताम धनम, खूप मोठं धन आहे, महताम येणार आहे. नाव नेक्स्ट श्लोक आहे, जाड्यम धियो हरती संचती वाची सत्यम. आता जेव्हा ह्याचा अन्वय लिहायचा असतो, एक तर तुम्हाला मंजुषा दिलेलीच असते ऑलरेडी, तुम्हाला फक्त त्यातनं जे आहे ते उचलून इथे लिहायचं आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला जर एक तर बायहार्ट पाहिजे श्लोक, तुम्हाला श्लोक नसेल आणि त्यांनी दिला असेल किंवा पेपर मागे पुढे करून बघायचा, त्या पेपरमध्ये कुठेतरी श्लोक कधीतरी दिलेलाच असतो तो, मग देन यू कॅन लुक इन टू इट. सत्संगती धियन डॅश हरती, धिय म्हणजे काय, बुद्धी, सत्संगती बुद्धीचं डॅश हरण करते, काय हरण करते, मूर्खता हरण करते, म्हणून इथे जाड्यम आहे. मग हे जाड्यम झालेलं आहे तर आपण इथे डॅश करायचं, जाड्यम झालेलं आहे, हे जाड्यम इकडे लिहिलेलं आहे आपण. वाची सत्यम डॅश, आता इथे त्यांनी असं लिहिलं ना सिंचती, हे 3-3चं असतं, हे 3 आहे, हा पहिला झाला, मग हा दुसरा आहे, सिंचती वाची सत्यम. सो त्याचा फक्त सिक्वेन्स वेगळा केला आहे, वाची सत्यम सिंचती, म्हणून ते सिंचती आहे. आणि इथे जसं लिहिलं ना तसंच लिहायचं इकडे. मानोन्नती काय करते, मानोन्नती दिशती, म्हणून ते दिशती इथे लिहिलेलं आहे, दिशती. आणि मग कशाचा अपकरोती, पापम अपकरोती, नष्ट काय करते, पाप नष्ट करते, म्हणून पापम अपकरोती हे इकडे आहे पापम. मग चेतः प्रसादयती, म्हणून इथे चेतः आहे, मग प्रसादयती आहे, मग इथे डॅश करायचं. आता इथे लिटरली त्यांनी तसंच आहे, दीक्षु तनोती कीर्ती म्हणजे, आणि इथे दीक्षु डॅश तनोती आहे, मग कुठला शब्द नाही आहे इकडे, दीक्षु आहे, हा दीक्षु आहे, हा तनोती आहे, मग उरला कुठला शब्द, कीर्तिम उरला हा, मग हा जो कीर्तिम आहे तो इथे लिहायचा, कीर्तिम. कथय सत्संगती किम न करोती, अगेन ह्या लाईनमध्ये सत्संगती कथय किम न करोती पुसाम, म्हणजे काय उरलं, पुसाम नाही आहे, म्हणून मग पुसाम इकडे लिहायचं. सेम अगेन इकडे सत्संगती ही धिय जाड्यम, आता हा असे ना जाड्यम धियो हरती, ह्याच्यावर आहे पहिला, मग हरती मिसिंग आहे, जाड्यम धियो इकडे ऑलरेडी आहे, म्हणून मग हरती लिहायचं, हरती. वाचीची सत्याचा काय करते, सिंचती, वाची सत्यम सिंचती, सत्यम आहे इकडे, सत्यम आहे, वाची आहे, वाची आहे, उरलं सिंचती, म्हणून मग सिंचती लिहायचं. मानोन्नती दिशती, आता इथे ऑलरेडी आहे त्याच्यामुळे त्याचं काही करायची गरज नाही आहे. मग पापम आप करोती, मग डॅश आप करोती, पापम आप करोती, मग इथे पापम लिहायचं. मग चेतः डॅश, आता इथे नेक्स्ट वर्ड चेतः डॅश, चेतः लिहिलं, नेक्स्ट शब्द लिहायचा, प्रसाद आहे ते शोधायचा, मंजुषित आहे मग तोच लिहायचा.
भिक्षुम कीर्तिम तनोती ऑलरेडी आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात काहीच नसणार. कथय सत्संगती ही किम न करोती. किम न करोती हे शब्द ऑलरेडी आहेत. किम न करोती, कथय पण आहे इकडे, हा, आणि सत्संगती आहे. मग उरला कुठला शब्द? पुसाम. मग तो इथे लिहायचा. तो मंजुषेत पण आहे पुसाम, मग पुसाम लिहायचं. जाड्यम धियो हरती, अगेन त्याचं पण पुन्हा असंच आहे. तर त्याची उत्तर दिलेलं आहे मी. धियः वाची आप करोती कीर्तिम आणि पुसाम किम न करोती. तर हे तुम्ही सॉल्व करून बघा, जमतंय का तुम्हाला. पापान निवारयती योजयते हिताय. आता इथे काय आहे? हे पापान निवारयती हा जोडाक्षर आहे. योजयते हिताय हे दुसरं पद आहे असं. तर पापान निवारयती मग इथे पापात प्लस निवारयती, म्हणून हे पापात निवारयती आहे पहिला शब्द. ही योजयते हिताय, इथे योजयते ऑलरेडी आहे, मग उरला कुठला शब्द? हा हिताय उरला, म्हणून हिताय लिहायचं. गुह्यम निगुहती हा एक आहे, मग गुह्यम निगुहती आहे. आणि गुणान प्रकटी करोती है ना, गुणान प्लस प्रकटी प्लस करोती असं टुगेदर आहे. मग इथे काय उरलं? डॅश प्रकटी करोती आहे, मग गुणान आहे. तर गुणान हे इथे जे आहे तेच इथे लिहायचं, गुणान. काले आपदगतीच न जहाती, आणि ददाती काले असं आहे. तर काले ददाती त्यांनी दिलेलंच आहे ऑलरेडी. मग पुढे काय? डॅश न जहाती. आता ह्या पूर्ण वाक्यात ददाती, काले, न, च, जहाती आहे. उरलं काय? आपदगतम. ते इथेही मंजुषेतही आहे, म्हणून लिहायचं आपण. सन्मित्र लक्षणम मिदम प्रवदंती संतः असं ते जोडाक्षर आहे. मग आता इथे प्रवदंती आहे ऑलरेडी, संतः आहे ऑलरेडी. इदमचं हे जे इदम आहे ना, मिदमचं इदमचं ई आहे, म्हणून तो सन्मित्र लक्षणमचा म हलंत म प्लस ई इज मी, म्हणून ते मिदम झालेलं आहे. मग आता उरला कुठला शब्द? हा सन्मित्र लक्षणम, म्हणून तो इथे लिहायचा. नेक्स्ट हे तुम्ही पण स्वतः सेम कन्सेप्ट लावून करू शकता. सर्वे सुखिनः भवन्तु. तर इथे जो वन सर्वे सुखिनः भवन्तु ऑलरेडी लिहिलेला आहे. मग सर्वे संतु, सर्वे संतु कुठला शब्द नाही आहे? निरामयः, म्हणून तो इथे लिहायचा. सर्वे पश्यन्तु, सर्वे पश्यन्तु कुठला शब्द नाही आहे इथे? भद्राणी, मग तो लिहायचा. कश्चित आणि मा आहे ऑलरेडी, जो कश्चित आणि मा आहे. उरला दुःखभाग भवेत आहे. तर तो भवेत दुःखभाग लिहिलं तरी चालतं, पण दुःखभाग भवेत तसं सिक्वेन्शियली लिहायचं असतं, म्हणून दुःखभाग भवेत आहे. क्रियापद शेवटी येतं ना, म्हणून हे पण सेम तुम्ही फॉलो करा रूल. तुम्हाला हे खूप सोपं असतं. अधोरेखित मंजुषा दिलेली असते, तुम्हाला फक्त भरायचं असतं. प्रश्न क्रमांक 10. संस्कृत भाषायाम अनुवादम कृत्वा लिखित. म्हणजे इथे काय करायचं आहे तुम्हाला ना, संस्कृत भाषेमध्ये अनुवाद लिहायचा आहे. नॉर्मल नाही लिहायचा किंवा हिंदीत नाही लिहायचा आहे. तुम्हाला जे शब्द दिलाय त्याचं संस्कृत काय असेल ते करायचं आहे. मग दूर करता है म्हणजे इट टेक्स अवे. कारण काय म्हणजे टेक्स अवे म्हणजे दूर करणे म्हणजे काय? आप करोती, पापम आप करोती, म्हणून ते आप करोती म्हणजे दूर करताय. मूर्खता म्हणजे काय? धियः जाड्यम हरती, हा जो श्लोक आहे त्याच्यात मूर्खता म्हणजे काय? जाड्यम. न्याय का रस्ता, न्याय का रस्ता म्हणजे काय? न्यायात पतः, ते त्या श्लोकमध्ये जे आहे ते. निरोगीला काय म्हणणार? जे श्लोकात आहेत ते शब्द लिहायचे बरं. निरोगीला श्लोकामध्ये काय शब्द आहे? निरामयाः. आणि कल्याणला श्लोकामध्ये काय आहे शब्द? सर्वे भद्राणी पश्यन्तु आहे ना, मग भद्राणी. हिंदी भाषायाम अनुवादम कृत्वा लिखित. आता इथे काय करायचं आहे? तुम्हाला संस्कृत दिलेला आहे शब्द आणि त्याचा हिंदी अनुवाद लिहायचा आहे तुम्हाला. चेतः म्हणजे मन को, चेतना म्हणजे हृदय, मनासाठी, हृदयासाठी, मनासाठी. सन्मित्र म्हणजे काय? चांगला मित्र, सच्चा मित्र. हिंदीमध्ये लिहायचं असेल तर सच्चा मित्र लिहा, चांगला मित्र. वाची म्हणजे काय? वाणी में म्हणजे बोलण्यात किंवा तुम्ही जे वचन करता त्याच्यात.
अधमा म्हणजे काय? स्वार्थी माणूस, अधम माणूस, लोभी मनुष्य. आता हे तुम्ही हिंदीत लिहायचं असेल तर हिंदीत लिहायचं, तुमच्या शाळेने जसं सांगितलं. इंग्लिशमध्ये लिहा तर इंग्लिशमध्ये लिहा. मी मराठीत लिहिलं आहे कारण दोन्ही याच्यात आहे, कारण स्वार्थी मनुष्य हिंदीत पण होतं आणि मराठीत पण होतं. सुखीनः म्हणजे काय? सुखी, हिंदी भाषा. अधोलिखित श्लोकम संस्कृतेन लिखित. आता इथं त्यांनी श्लोकाची पहिला शब्द दिलेला आहे आणि तुम्हाला पूर्ण तो श्लोक लिहायचा आहे. तो सर्वे दिला आहे म्हणजे तुम्हाला माहिती पडलं पाहिजे की ते सर्वे भवन्तु सुखिनः वाला श्लोक आहे, आणि पापान् निवारयति म्हणजे तो सन्मित्र लक्षणम वाला श्लोक लिहायचा आहे. 13 अधोलिखितानां पदानि उच्चारती उचितार्थे सह मेलन कृत्वा लिखित. म्हणजे मेल करायचा, त्याला जोड्या लावायच्या. आता जाड्यम म्हणजे काय? धियो जाड्यम हरती ना. जाड्यम म्हणजे मूर्खपणा. मूर्खपणा म्हणजे ऑलरेडी तिथे लिहिलेलं आहे, मूर्खता. ओके. वाची म्हणजे काय? बोलणे किंवा वदन करणे, आणि संस्कृतमध्ये त्याला वाण्याम म्हणतात. निरामया म्हणजे काय? रोगरहित किंवा रोगरहित माणूस असेल तो कसा असतो? तो स्वस्थ असतो, म्हणून स्वस्थ. मनम म्हणजे काय? मन, चित्त, म्हणून ते चेतना आहे ना, चित्त. धीर म्हणजे काय? सज्जन होणार नाही. धीर म्हणजे काय? धैर्यवान लोक, म्हणून ते धैर्यवंत असणार आहे धीर. आणि संत हे सज्जन असतात, म्हणून संजना. लक्ष्मी म्हणजे तुम्हाला माहिती आहे धनम, आपण लक्ष्मीची पूजा करतो ना, धनाची पूजा करतो लक्ष्मी पूजनला, म्हणून ते धनम. तर हे दोन संस्कृत समानार्थी शब्द आहेत. तर एक याच्या दुसऱ्या अर्थाने तुम्हाला समानार्थी शब्द पण होऊन जातात तुमचे. हे तुम्ही स्वतःहून विचार करून लिहा. मग तुमचं दुसऱ्या प्रश्न असतात ज्याच्यात समानार्थी शब्द लिहायचे असतात, तोही ह्याच्यात सॉल्व्ह होऊन जातो. प्रश्न क्रमांक 14 अधोलिखितं श्लोकद्वयं पठित्वा प्रश्नानां उत्तराणि लिखित. म्हणजे काय? त्यांनी श्लोक दिलेले आहेत तुम्हाला ऑलरेडी, आणि त्याच्यानुसार प्रश्न दिलेत आणि तुम्हाला ती प्रश्नांची उत्तरं लिहायची. पहिला प्रश्न काय आहे? सर्वे की भवन्तु. मग आपल्याला श्लोक दिलेला आहे ऑलरेडी त्यांनी, सर्वे सुखिनः भवन्तु, म्हणून आन्सर इज सुखिनः. के मानम इच्छन्ति. मानाची कोण इच्छा करतं? मानाची केवळ उत्तम लोक इच्छा करतात, म्हणून उत्तमाः. एवढं एकच वाक्यात उत्तर लिहायचं, पूर्ण वाक्यात नाही लिहायचं. जे उत्तर आहे तेच लिहा. के जाड्यम धियो हरती. कोण बुद्धीचा मूर्खपणा हरण करतं? सत्संगती, म्हणून ते सत्संगती. उत्तमाः किम इच्छन्ति. आता उत्तम लोक कशाची इच्छा करतात? आता ते किम आहे, त्याच्याऐवजी मानम लिहायचं. के पापम अपकरोति. पाप दूर कोण करतं? सत्संगती. तुम्ही जर चांगल्या संगतीत असाल तर पाप तुमचं दूर होतं ना, म्हणून सत्संगती. आता त्वम किम इच्छामि. आता ह्याचं काय आहे की हा खूपच रिलेटिव्ह प्रश्न आहे की तुम्हाला कशाची इच्छा आहे. तर तुम्ही कशाचीही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल मानम लिहू शकता, किंवा धनम लिहू शकता, किंवा तुम्हाला जर गाडी हवी असेल किंवा, पण मग त्याची व्होकॅब्युलरी तुम्हाला तुमची पाहिजे. तुम्हाला हवं आहे ते तुम्ही इथे लिहा, की कपडे हवेत तुम्हाला, शूज हवेत तुम्हाला, किंवा एखादा लहान मुलगा असेल तर तो म्हणेल मला बॉल हवा आहे, बॉलला कंदुकम म्हणतात, मग इथे कंदुकम लिहिणार. मग ही तुमची व्होकॅब्युलरी आहे, हे तुमचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. इट इज नॉट रिलेटेड टू द श्लोक्स. सर्वे कीदृशा संतु. सगळे कशासारखे हो? निरामया, निरोगी हो, म्हणून निरामया. के मान उन्नतीम च दिशती. कोण जे मान आणि उन्नतीची चाहूत दिशांना पसरवते, तर ते आहे सत्संगती. सर्वे किम पश्यन्तु. सगळ्यांनी काय पाहो? भद्राणी. सगळ्यांनी भलं पाहो ना सगळेजण. के वाची सत्यम सिंचन्ति. कोण बोलण्यात सत्यता आणतं? सत्संगती. महताम धनम किम अस्ति. म्हणजे महताम सगळ्यात मोठं धन काय आहे? तर त्या श्लोकाच्या शेवटी आहे ना ते वाक्य, मानम. के चेतः प्रसादयती. म्हणजे काय
तुमच्या मनाला प्रसन्न करतं. सत्संगती, म्हणून त्याचं उत्तर आहे सत्संगती ही. अधमा किम इच्छन्ति, अधम लोक कशाची इच्छा करतात? अधमा धनम इच्छन्ति, म्हणून आन्सर इज धनम. के तनोती कीर्ती, कोण कीर्ती पसरवतं? ऑफकोर्स तुमची सत्संगती पसरवतं, म्हणून आन्सर इज सत्संगती ही. सत्संगती कुत्र तनोती कीर्ती, म्हणजे ते कुठे कुठे पसरवतं? त्या श्लोकामध्ये दिलेलं ना, दिक्षु, दिशांना, दिक्षु. के मानम धनम च इच्छन्ति, कोण धन आणि मानाची इच्छा करतं? दोघांची, धन आणि मानाची. तर ते मध्यम लोक करतात, म्हणून द आन्सर इज मध्यमाः. तर न्यायात पथः कह न प्रविचलन्ति, कोण लोक न्यायाचा रस्ता किंवा सत्याचा मार्ग सोडत नाहीत? म्हणजे धैर्यवान लोक असतात ते. पण त्याच्यात जे सुवचनानी आहे त्याच्यात त्यांना धीराः बोललंय, म्हणून इथे आन्सर धीराः आहे. शुभचिंतक मित्रम कदा सहयोगम ददाती निवारयती, म्हणजे कधी ते तुम्हाला सहयोग देतात, जे तुमचे चांगले मित्र असतात ते. काले किंवा आपत्काले असं दोन्ही लिहू शकता. सन्मित्रम कदा मित्रम न्य त्यजती, अगेन आपदगतम, जो दुःखात असतो, जो आपत्तीत असतो त्या मित्राला सन्मित्र सोडत नाहीत, म्हणून आपदगतम. ओनली आन्सर लिहायचे आपल्याला इकडे. कह काले ददाती, कोण आपल्याला मदत करतं आपल्या दुःखी काळात? सन्मित्रम. मरण कदा भवतु, आता या ॲज पर दिस श्लोक मरण कधी येवो, तर मग त्या श्लोकामध्ये दिलेलं आहे की अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा, म्हणजे आता येवो किंवा युगांतरानंतर येवो, म्हणून आन्सर ह्याचं अद्यैव अथवा युगांतरे असं होणार. का यथेष्टम समाविशतु, कोण स्वतःच्या इच्छेप्रमाणे येते जाते? पैसा, धन, म्हणून तेथे लक्ष्मी ही. प्रश्न क्रमांक 14(2), पूर्ण वाक्यानं उत्तरत, म्हणजे इथे पूर्ण वाक्याने उत्तर द्यायचं आहे. मग आता अगेन इकडे जे ब्ल्यू कलरने हायलाईट केलेत ते WH क्वेश्चन आहे, त्याच्या जागी तुम्ही आन्सर लिहायचं आहे. सन्मित्रम पापात निवार्य कस्मै योजयते, ते पापाचे निवारण करून कशाची योजना करतात सन्मित्र, किंवा काय इच्छा करतात, काय योजतात, त्यांच्या डोक्यात काय असतं? तर हिताय, सन्मित्रम पापात निवार्य हिताय योजयते. कह गुणान प्रकटीकरोति, कोण गुणाचे प्रकटीकरण करतो? सन्मित्रम, म्हणून तो पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं, म्हणून कह काढून टाकायचं आणि त्याच्या जागी उत्तर लिहायचं. सन्मित्रम गुणान प्रकटीकरोति. संतः कस्य लक्षणानि वदन्ति, संत कशाचे, कोणाचे लक्षण वदन करत आहेत, बोलत आहेत? तर कस्य काढायचं, त्याच्या जागी उत्तर लिहायचं. संतः सन्मित्रस्य लक्षणानि वदन्ति. सर्वे कानि पश्यन्तु, सगळ्यांनी काय पाहावे? सर्वे भद्राणि पश्यन्तु. महतां धनं किं भवति, महतां जे खूप मोठं धन आहे, महान धन आहे, ते काय आहे? मानम, म्हणून महतां धनं मानम भवति. मध्यमाः किम इच्छन्ति, मध्यम लोक कशाची इच्छा करतात? मध्यमा दोघांची करतात, धन आणि मानाची, म्हणून धनम मानम च, आणि इथे च शेवटी लावायचा, आणि आपण जसा मध्ये लावतो त्याच्याऐवजी च शेवटी लावायचा. मध्यमाः धनम मानम च इच्छन्ति. धीराः जनाः कस्मात् न प्रविचलन्ति, धीर लोक आहेत, कशापासून विचलित होत नाहीत? ऑफकोर्स सत्याच्या मार्गापासून, म्हणून इथे न्यायात पथः, कारण न्यायाचा किंवा सत्याचा मार्ग ते न प्रविचलन्ति. के पापम निवारयति, कोण पापाचे निवारण करतो? ऑफकोर्स सन्मित्रम. सो सन्मित्रम पापम निवारयति. के हिताय योजयते, कोण हिताची योजना करतं? सन्मित्र. के गुह्यम गुहती, कोण आपले जे दुर्गुण असतात, ते जे लपवायचे गुण असतात ते लपवतो? सन्मित्र लपवतो, म्हणून सन्मित्रम. के गुणान प्रकटीकरोति, जे कोण गुणाचे प्रकटीकरण करतं? सन्मित्रम, म्हणून सन्मित्रम गुणान प्रकटीकरोति.
आपद्गतम कह अस्मान न जहाती, कोण आपलं आपद्गतम म्हणजे आपल्या दुःखद काळात कोण आपले साथ सोडत नाही, सन्मित्रम. म्हणून कह काढायचं, त्याच्या जागी सन्मित्रम लिहायचं. नीती निपुणाः किम किम कुर्वन्ति, जे नीती निपुण असतात, जे कनिंग माणसं असतात, ते काय काय करतात, ते निंदा करतात आणि किंवा प्रशंसा करतात. मग इथे नीती निपुणाः निंदा कुर्वन्ति प्रशंसा वा, किंवा नीती निपुणाः निंदां प्रशंसां वा कुर्वन्ति असंही लिहू शकतात. आता ही थोडीशी मोठी वाक्याची उत्तरं आहेत. सत्संगती किम करोती, मग आता हा जो सत्संगतीचा अन्वय आहे तो इथे लिहायचा असतो जनरली ह्या उत्तरांमध्ये. तर अन्वय जो तुम्हाला दिलेला आहे पुस्तकांमध्ये तोही तुम्हाला वाचायचा आहे. तर सगळ्यात पहिला श्लोक आहे की नाही, त्याच्यात ते काय करतं, बुद्धीची मूर्खता निघून जाते, वाणीत सत्यता आणते, आपली कीर्ती पसरवते, पाप दूर करते, मन प्रसन्न करते आणि आपली कीर्ती चारो दिशांना पसरवते. तर असं ते श्लोकाचं आहे. तर ते एका एका वाक्यात लिहायचं. सत्संगती जाड्यम धियोहरती, वाची सत्यम करोती, मानोन्नतीम दिशती, पापम आपकरोती, चेतः प्रसादयती, कीर्ती दीक्षितनोती च. आणि सन्मित्रम कह लक्षणम इदम संतः प्रवदन्ति, म्हणजे सन्मित्राची कोणची लक्षणं संतांनी सांगितलेली आहेत. आता इथे तुम्हाला काउंटच करायचं सन्मित्र काय काय करतो ते. सो नंबर 1 आहे सन्मित्रम पापम निवारयती, तो पापाचे निवारण करतो, आपले हिताचे योजना करतो किंवा विचार करतो, म्हणून हिताय योजयते. आपले जे दुर्गुण आहेत, जे लपवायचे गुण आहेत ते लपवतं, दाखवतं, म्हणून गुह्यम गुहतीच गुणान प्रकटीकरोते. आपल्याला आपत्काली सहाय्यता करतो आणि साथ सोडत नाही आपली, म्हणून आपद्गतम न जहातीच काले सहाय्य ददाते. प्रश्न क्रमांक 14 निर्देशानुसारम उत्तर, म्हणजे निर्देश जसा आहे त्याच्यानुसार तुम्हाला उत्तर द्यायची. आता प्रश्न बघा कसे आहेत. संकटगतम इति अर्थे श्लोके किम पदम प्रयुक्तम, म्हणजे संकटगतम म्हणजे संकटकाळी, संकट हा शब्द लक्षात ठेवायचा. ह्या अर्थाचे श्लोकात कोणते पद आहे. आता तुम्हाला ऑप्शन दिले, संत असणार आहे का संकटकाळ ह्याचा अर्थ नाही, सन्मित्र असणार आहे का नाही, आपद्गतम असणार आहे का, हो, कारण आपत्तीचा काळ किंवा संकटचा काळ हा सेम शब्द आहे, म्हणून त्यांनी सेम शब्द विचारलेला आहे. नऊ सन्मित्र लक्षणमिदं प्रवदन्ति संतः, हे जे वाक्य आहे इति वाक्ये किम क्रियापदम, म्हणजे आता क्रिया काय आहे याच्यात. आता सन्मित्रम ही क्रिया असू शकते का, नाही, सन्मित्र हे नाऊन आहे ना. प्रवदंती ही क्रिया आहे का, करेक्ट, प्रवदंती हे काहीतरी करतात ना, प्रवदन करतात, वदन करतात. संत हे क्रियापद आहे का, नाही, क्रिया होते का त्याच्यात, नाही, तो संत आहे, माणूस आहे, नाऊन आहे, म्हणून प्रवदंती हे उत्तर आलं. निगूहती इति पदस्य, निगूहती ह्या पदाचे किम विलोम पदम श्लोके प्रयुक्तम, विलोम म्हणजे काय, विरुद्धार्थी, विलोम विरुद्धार्थी मीन्स ऑपोजिट. सो निगूहतीचा विरुद्धार्थी काय होईल, निगूहती. आता पहिला निगूहती म्हणजे काय, लपवणे. मग जे लपवणे या शब्दाचा विरुद्धार्थी काय होणार, प्रकट करणे, म्हणून आन्सर इज प्रकटीकरोती. ददाती जहाती नाही होणार, प्रकट करणे होणार. रोगरहिताः इति पदस्य, रोगरहिता ह्या पदाचे किम पर्याय पदम श्लोके प्रयुक्तम. आता इथे काय दिलं आहे, पर्याय पदम दिलं आहे, म्हणजे काय, समानार्थी शब्द, पर्यायी शब्द म्हणतात त्याला. म्हणजे रोगरहिताचाच सिमिलर वर्ड काय असणार आहे, निरामया हा असणार आहे. मा असणार आहे का, नाही. सर्वे असणार आहे का, नाही, निरामया असणार आहे. नेक्स्ट सर्वे भवन्तु सुखिनः, हा अस्मिन वाक्ये म्हणजे ह्या वाक्यात क्रियापदम किम, काय आहे क्रियापद, सर्वे आहे का क्रियापद, नाही. सुखिनः आहे का, नाही. भवन्तु आहे. उत्तमाः इति पदस्य किम विलोम पदम श्लोके प्रयुक्तम. उत्तमा इति पदस्य म्हणजे उत्तम या पदाचं विलोम पद पाहिजे, म्हणजे ऑपोजिट पाहिजे. विलोम पद, आता उत्तमचं काय असणार, उत्तम
माणूस आहे ना तो उत्तमाः, मग त्याच्यात अधनम असेल का? नाही. मध्यम असेल का? हां, कारण त्या श्लोकामध्ये 3 प्रकारचे लोक सांगितलेत. एक अधम सांगितलं आहे, एक मध्यम सांगितलं आहे आणि एक उत्तम सांगितलं आहे. मग उत्तम लोकांचा एक्झॅक्टली ऑपोजिट अधम असणार आहे, म्हणून हे अधम आहे. महताम म्हणजे महती सांगितली आहे, चांगलेपण आहे ते, तर ते महताम नसणार आहे. मग दिक्षु तनोती कीर्तिम अस्मिन वाक्ये क्रियापदम किम. आता अस्मिन वाक्य म्हणजे ह्या वाक्यात क्रियापदम किम, क्रियापद सांगायचं. तर ह्या वाक्यात दिक्षु क्रियापद आहे का? नाही. तनोती क्रियापद आहे का? हो. कीर्तिम क्रियापद आहे का? नाही. सो आन्सर इज तनोती. कारण कीर्ती म्हणजे काय? कीर्ती पसरवते. दिक्षु म्हणजे काय? त्याही दिशांमध्ये. म्हणून जीवनम इति शब्दस्य विलोमपदम किम असते. आता जीवनमचं विलोमपद म्हणजे जीवनचं ऑपोजिट काय असणार आहे? मृत्यू. म्हणून मग ते मरणम करेक्ट आन्सर आहे. प्रशंसा कुर्वन्तु इति अर्थे किम पदम प्रयुक्तम. आता प्रयुक्तम, किम पदम प्रयुक्तम. तुम्हाला प्रयुक्तम म्हणजे जर काही माहिती नसेल तर जस्ट गेस करायचं की प्रशंसा कुर्वन्तु इति अर्थे, ह्या अर्थाचं काय पद असू शकतं. तर आता प्रशंसा करणे म्हणजे काय? गच्छन्तु, जाणे होतं का? गच्छन्तु म्हणजे जाणे, नाही होत. निंदा करणे होतं का? नाही होत. स्तुती करणे होतं का? स्तुवन्तु म्हणजे स्तुती करणे. तर प्रशंसा करणे म्हणजे स्तुवंती करणे, म्हणून हे उत्तर आहे. मरणम युगांतरे व्हा अत्र अव्ययपदम किम. ह्याचं अव्ययपद आहे. आता अव्ययपद म्हणजे काय? जर एखादा तुमचा शब्द असतो त्याच्या मागे किंवा पुढे काही असे एक सिंगल वर्ड्स लागले जातात, त्याला म्हणतात अव्यय. आणि किंवा उपसर्ग किंवा प्रत्यय असं काहीतरी म्हटलं. तर अव्यय जो असतो ना, हा सिंगल वर्ड असतो जो एखाद्या शब्दाच्या पुढे लागतो. तर च वगैरे जे आहेत ना ते असे, इथे हा मरणम हा एक पूर्ण शब्द झाला, मग हे अव्यय नाही झालं. युगांतरे पण हा पूर्ण शब्द झाला, ते अव्यय नाही झालं. मग वा हा एक सिंगल शब्द आहे, वा, म्हणून तो अव्यय झाला, असं लक्षात ठेवा तुम्ही. सध्या जर तुम्हाला पूर्ण अव्ययपद वगैरे काही असं कन्सेप्ट जर गेस नसेल करता येत तर जो सिंगल वर्ड असतो, एक अक्षरी शब्द, त्याला अव्यय असं धरून चला. मग इथे वा हा एक अव्यय झाला. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15. अधोलिखित वाक्येषु रेखांकित पदेषु संधिम संधिविच्छेदम वा कृत्वा पूर्णवाक्यम लिखित. आता अधोलिखित वाक्येषु म्हणजे अंडरलाइंड वाक्यामध्ये रेखांकित पद, जो रेखांकित अंडरलाइंड पद किंवा शब्द आहे त्याचा संधी विच्छेद करायचा आहे. त्या संधीचा संधी विच्छेद करणे म्हणजे विच्छेदन करणे म्हणजे कट करणे और डिस्ट्रॉय करणे और सेपरेट करणे कट करून. मग संधी विच्छेद म्हणजे ही जी संधी आहे तिचा विच्छेद करायचा आहे किंवा त्याची संधी करायची. आता वा, अगेन हा वा जो आहे हा इथे अव्यय आहे, म्हणजे संधी किंवा संधी विच्छेद करा. जर संधी दिली आहे तर त्याची विच्छेद करा, जर विच्छेद दिला आहे तर त्याची संधी करा, असं आहे ते. मग त्या पापान प्लस निवारायती योजयते हिताय. तर ह्याच्यात कसं आहे, न आणि नी असा एकत्र शब्द आलेला. मग इथे पायमोड्या न आहे आणि हा नी म्हणजे कसा होतो तुमचा, न हलंत न होतो प्लस ई होतो, है ना, रस्व ई होतो असं. सो इथे न प्लस ई, सो न प्लस न डबल न झाला आणि ई म्हणजे पहिली वेलांटी झाली, म्हणून हा शब्द तयार होतो. सो पापांनी वारयती असं आहे ते. मानोन्नती दिशती, मानोन्नती आहे, अगेन इथे डबल न आहे तर तुम्ही लिटरली तो मानम न आणि न असा सेपरेट करायचा. आणि मानोन्नती आहे तर मान प्लस उन्नती असं ते उन्नतिम असं त्याचा फोड असणार आहे. अधमा धनम इच्छन्ते, आता मी कसा लिहितो आपण, हलंत म लिहितो
आणि पहिली वेलांटी आहे ऱ्हस्व वेलांटी आहे म्हणून तर तो ह्या ऱ्हस्व वेलांटीचा ऱ्हस्वई असतो असा, म्हणून ते म आणि ऱ्हस्वई, म आणि ऱ्हस्वई जेव्हा तुम्ही संधी विच्छेद करता तेव्हा. सो अधमाहा धनम इच्छन्तीचं होणार आहे अधमा हा धनम इच्छन्ति. प्रश्न क्रमांक 16. अधोलिखितानि वाक्यानि संस्कृत भाषायाम अनुवादम कृत्वा. म्हणजे काय करायचं आहे, ते जे काही खाली अधोलिखित म्हणजे अधो म्हणजे खाली, लिखित म्हणजे लिहिलेले, खाली लिहिलेल्या वाक्यांचा संस्कृत भाषेत अनुवाद करायचा आहे. मग एखादं वाक्य जर तुम्हाला संस्कृत चा अनुवाद करायचा असेल तर एखादं वाक्य तुम्हाला जर हिंदी भाषेत दिलं असेल किंवा मराठी किंवा इंग्लिशमध्ये दिलं असेल त्याची सेपरेशन करायची. आता इथे बघा, अधम लोग धन की इच्छा करते हैं असं हिंदी वाक्य आहे. तर ह्याला पहिल्यांदा आपण कार्य म्हणजे कर्ता कर्म क्रियापद असं त्याच्यात फोड करायची. आता ह्याच्यात क्रियापद काय आहे म्हणजे क्रिया काय केली जाते आहे, इच्छा करते हैं ही एक क्रिया झाली. हां, तर इच्छा करते हैं या क्रियेला संस्कृतमध्ये काय म्हणतात, इच्छन्ती म्हणतात. ओके, तर ते पहिल्यांदा लिहायचं की संस्कृत भाषेत इच्छन्ती आहे. आता इच्छा कोण इच्छा करतं, अधम लोक इच्छा करतात. म्हणजे ह्या भाषेत अधम लोक हा कर्ता झाला. आणि मग उरलं काय, कशाची इच्छा करतात, धनाची इच्छा करतात, म्हणून हे मग कर्म झालं. जो अधम लोक आहे त्याला अधमाहा म्हणतात, ते पुल्लिंग आहे म्हणून. आणि धन की इच्छा म्हणजे धनाची इच्छा करतात, तर धनम आहे ते. अशा प्रकारे तुम्ही फोड करायची आहे, सेपरेशन करायचं आहे सेंटेन्समध्ये. आणि मग प्रत्येक जे तुम्ही सेपरेट केलेले आहे सेट ऑफ वर्ड्स त्याला तुम्ही ट्रान्सलेट करायचं आहे. सो आय होप की हे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला समजलेले आहेत. काही तुम्हाला क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा, मी उत्तरं देईन जेवढी मला जमतील तेवढी. सो थँक्यू फॉर फॉलोईंग yuvankuru.com. ह्याचा क्वेश्चन पेपर माझ्या वेबसाईटवर अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. थँक्यू.